गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आज आपला शेवटचा चॅप्टर चालू होतोय. तो म्हणजे कुठला बेटा ए टू डी आणि डी टू ए कन्वर्टर. कुठला चॅप्टर आहे बेटा? ए टू डी आणि डी टू ए कन्वर्टर. ए टू डी या शब्दाचं मिनिंग आहे अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्टर आणि डी टू ए या शब्दाचं मिनिंग आहे डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्टर. ठीक आहे. ए टू डी कन्वर्टर आणि डी टू ए कन्वर्टर. मग पहिली डेफिनेशन आहे डिफाईन ए टू डी कन्वर्टर. आता मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत बेटा याच्या. ठीक आहे. त्या नोट्समध्ये पहिली डेफिनेशन आपली कुठली आहे? ए टू डी कन्वर्टर. ए टू डी कन्वर्टर काय असतो? असा कन्वर्टर जो की कन्वर्ट करेल काय? अॅनालॉग सिग्नलचं कन्वर्शन कशात करेल? तो डिजिटल सिग्नलमध्ये. त्याला काय नाव दिलं बेटा? ए टू डी कन्वर्टर. पुन्हा एकदा, ए टू डी कन्वर्टर म्हणजे काय? असं कन्वर्टर जो काय करेल? अॅनालॉग सिग्नलचं कन्वर्शन डिजिटल सिग्नलमध्ये करेल. त्याला काय नाव दिलं बेटा? ए टू डी कन्वर्टर. मग सेकंड डेफिनेशन आता आपली कुठली आहे? डी टू ए कन्वर्टर. मग डी टू ए कन्वर्टर काय असेल? असा कन्वर्टर जो की काय करेल बेटा? डिजिटल सिग्नलचं कन्वर्शन अॅनालॉग सिग्नलमध्ये करेल. ठीक आहे. असा कन्वर्टर जो की काय करेल? डिजिटल सिग्नलचं कन्वर्शन अॅनालॉग सिग्नलमध्ये करेल. त्याला काय नाव दिलंय? डी टू ए कन्वर्टर. ठीक आहे. पुढचा फंडा एक्सप्लेन द नेसेसिटी. पुढचा क्वेश्चन वाचा बेटा. एक्सप्लेन द नेसेसिटी ऑफ कुठला? ए टू डी कन्वर्टर आणि डी टू ए कन्वर्टर. मुद्दाम याची मी आता लिखापडी देत नाहीये. ऑलरेडी मी तुम्हाला याचे नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. फक्त इथे माझं आता एक्सप्लेनेशन चालू आहे बेटा. ठीक आहे. आणि हा चॅप्टर आपला खूप कमी व्हिडिओजमध्ये संपुष्टात येईल. ठीक आहे. खूपच थोड्याशा व्हिडिओमध्ये हा चॅप्टर आपला संपुष्टात येऊन जाईल बेटा. ठीक आहे. एक्सप्लेन द नेसेसिटी ऑफ कुठलं बेटा? ए टू डी कन्वर्टर आणि डी टू ए कन्वर्टर. म्हणजे गरज का पडली ए टू डी कन्वर्टरची आणि डी टू ए कन्वर्टरची? पहिल्यांदा आपण बघू डी टू ए कन्वर्टरची गरज का पडली. पहिल्यांदा कशाची बघू बेटा? डी टू ए कन्वर्टर म्हणजे डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्टरची गरज का पडली. बरं, काही डिव्हाइसेस असे असतात बेटा की जे मला आउटपुट डिजिटल फॉर्ममध्येच देतात. जसे की तुमचं कम्प्युटर झालं, त्याच्यानंतर कंट्रोल सिस्टीम झालं, कम्युनिकेशनचे इन्स्ट्रुमेंट झाले, इन्स्ट्रुमेंटेशन झालं. असे काही डिव्हाइसेस आहेत जसे की कम्प्युटर, पुन्हा एकदा कंट्रोल सिस्टीम झालं, त्याच्यानंतर तुमचा कॅल्सी झाला. कुठलेही डिव्हाइसेस घ्या, बरेचसे डिव्हाइसेस असे की ज्याचं आउटपुट तुमचं डिजिटल फॉर्ममध्येच येत असतं. ठीक आहे. असे बरेचसे डिव्हाइसेस आहेत ज्याचं माझं आउटपुट कंपल्सरी डिजिटल फॉर्ममध्येच भेटत असतं. मग मला ते अॅनालॉग फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. म्हणजे मला अॅनालॉग फॉर्ममध्ये जर ते आउटपुट हवं असेल तर मी तिथे एक विशिष्ट प्रकारचा कन्व्हर्टर यूज करतो. तो म्हणजे कुठला आहे बेटा? डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. म्हणून मला डी टू ए कन्व्हर्टरची गरज पडली. पुन्हा एकदा, डी टू ए कन्व्हर्टरची गरज का पडली? तर माझ्याकडे बरेचसे असे डिव्हाइसेस आहेत जे की मला आउटपुट फक्त आणि फक्त डिजिटल फॉर्ममध्ये देतं. जसे की कम्प्युटर झालं, कंट्रोल सिस्टीम झालं, इन्स्ट्रुमेंटेशन झालं. हे असे बरेचसे डिव्हाइसेस आहेत की जे मला आउटपुट फक्त आणि फक्त डिजिटल फॉर्ममध्येच देत असतं. ठीक आहे. मग मला जर कधी गरज पडली की हे जे मला आउटपुट डिजिटल फॉर्ममध्ये भेटलेलं आहे त्याला अॅनालॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर तिथे मी कन्व्हर्टर यूज करेल. तो म्हणजे कुठला आहे? डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. कळालं बेटा? तसंच नेक्स्ट फंडा, मला ए टू डी कन्व्हर्टरची गरज का पडली? मग मला बरेचसे असे डिव्हाइसेस आहेत की जे मला आउटपुट अॅनालॉग फॉर्ममध्ये देत असतो. माझ्याकडे बरेचसे असे डिव्हाइसेस आहेत की जे मला आउटपुट अॅनालॉग फॉर्ममध्ये देत असतं. कुठले असे डिव्हाइसेस? मग टेम्परेचर ज्याने मेजर करतो तो डिव्हाइस झाला, डिस्प्लेसमेंट ज्याने मेजर करतो तो डिव्हाइस झाला, त्याच्यानंतर प्रेशर ज्याने मेजर करतो तो डिव्हाइस झाला. असे हे बरेचसे डिव्हाइसेस आहेत की जे मला आउटपुट कंपल्सरी अॅनालॉग फॉर्ममध्येच देतात. आणि मला कधी कधी गरज त्याच्या आउटपुटची डिजिटल फॉर्ममध्ये गरज असते. मग मी काय करतो बेटा? इथे ए टू डी कन्व्हर्टर यूज करतो. म्हणजेच काय? अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. म्हणजे मला आउटपुट भेटलं अॅनालॉगमध्ये आणि त्याचं कन्व्हर्शन आता कशात होईल? डिजिटलमध्ये. सिम्पल आहे. एकदम सिम्पल अँड स्पीड भाषेमध्ये सांगायला गेलं तर डी टू ए कन्व्हर्टरची गरज का पडली? मला आउटपुट भेटले डिजिटलमध्ये पण त्याचं कन्व्हर्शन मला अॅनालॉगमध्ये करायचं आहे. मी डी टू ए कन्व्हर्टर यूज करेल. ए टू डीची गरज का पडली? मला आउटपुट भेटलं अॅनालॉगमध्ये आणि त्याचं कन्व्हर्शन मला डिजिटलमध्ये करायचं आहे. तर तिथे मी कुठला बेटा? ए टू डी कन्व्हर्टर यूज करेल. तिथे मी कुठला फंडा यूज करेल बेटा? ए टू डी कन्व्हर्टर यूज करेल. ओके. बरं, आता पुढचा फंडा आहे बेटा माझं टाइप्स ऑफ डेटा कन्व्हर्टर. डेटा कन्व्हर्टरचे टाइप्स. आता इकडे तुम्हाला बाजूला डेटा कन्व्हर्टरचे टाइप्स दिसत असतील बेटा. क्लासिफिकेशन दिसतंय. डेटा कन्व्हर्टरचे दोन टाइप्स होतात, डी टू ए कन्व्हर्टर आणि ए टू डी कन्व्हर्टर. डी टू ए कन्व्हर्टरचे पुन्हा दोन टाइप्स होतात, वेटेड रजिस्टर डीएसी म्हणजे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर आणि अजून एक आर टू आर R-2R. ठीक आहे. लॅडर टाईप डीएसी. त्याच्यानंतर ए टू डी कन्व्हर्टरचे माझ्याकडे चार टाइप्स होतात. पहिला टाईप आहे फ्लॅश टाईप एडीसी, सेकंड आहे काउंटर टाईप एडीसी, त्याच्यानंतर सिंगल अँड ड्युएल स्लोप एडीसी,
आणि चौथा आहे तुमचा सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन टाईप ऑफ एडीसी. चौथा टाईप कुठला आहे बेटा? सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन टाईप ऑफ एडीसी. कळालं? हे झाले त्याचे क्लासिफिकेशन्स. हे काय झाले त्याचे क्लासिफिकेशन्स. ओके, आता पटापट आपले कन्सेप्ट सुद्धा पुढे चालले जातील. ठीक आहे, कारण की लिहायची आपल्याला गरज नाहीये, लिहायची आवश्यकता नाहीये. आता मी माझा पहिला कन्सेप्ट स्टार्ट करणार आहे बेटा, तो म्हणजे D2A कन्व्हर्टर. D2A कन्व्हर्टर मधला पहिला टाईप कुठला बेटा? तुमचा वेटेड रजिस्टर DAC. आता माझा पहिला कन्सेप्ट चालू होईल, तो म्हणजे कुठला बेटा? वेटेड रजिस्टर DAC. ओके, ओके. आता बेटा आपला पुढचा कन्सेप्ट चालू होत आहे, तो म्हणजे कुठला आहे? बायनरी वेटेड रजिस्टर DAC. बायनरी वेटेड रजिस्टर कुठला बेटा? DAC. इकडे तुम्हाला आता तिथे बाजूला तिथे फिगर दिसते बेटा. या फिगर मध्ये पहिले काय काय आपण ते बघून घेऊ. याच्यामध्ये ना बेटा हा एक ट्रायंगल सारखा डिव्हाइस दिसतोय ट्रायंगल सारखा डिव्हाइस. याच्यामध्ये इथे निगेटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे. हा जो ट्रायंगल सारखा डिव्हाइस आहे ना, ह्या डिव्हाइसला एक नाव आहे, ते म्हणजे आहे ओपॅम्प. हा नवीन कन्सेप्ट आहे, नीट ऐका. या डिव्हाइसला एक नाव काय बेटा? ओपॅम्प. ओपॅम्प म्हणजे काय असतं? तर ऑपरेशनल एम्प्लिफायर. ओपॅम्प म्हणजे काय असतं बच्चालो? ऑपरेशनल एम्प्लिफायर. आता ऑपरेशनल एम्प्लिफायर काय आहे? तर ऑपरेशनल हा नाही का व्हरायटी ऑफ ऑपरेशन्स करू शकतो. हा जो डिव्हाइस आहे तो व्हरायटी ऑफ ऑपरेशन्स करू शकतो. म्हणजे काय? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे असे व्हरायटी ऑफ याच्यामध्ये ऑपरेशन्स होतात. आणि एम्प्लिफायर असा शब्द का दिलेला आहे? तर हा छोटा सिग्नल मोठा करतो. जसं आपण एम्प्लिफायर असतं, जसं की आपण माईकमध्ये क्लासेसमध्ये जेव्हा मी बोलतो, ठीक आहे, तेव्हा इथे छोटा आवाज मी मोठ्याने बोलण्याची मला गरज नाही पडत, मी हळू आवाजात बोलतो, पण तुम्हाला आवाज तो मोठा होतो. किंवा डीजे मध्ये पण साऊंड सिस्टीम मध्ये काय लावलेले असतात बेटा? एम्प्लिफायर्स लावलेले असतात. तो छोटा सिग्नल काय करतो बेटा? मोठा करतो. तसाच हा ऑपरेशनल एम्प्लिफायर हा इथे काय साऊंड बिल्डला मोठं नाही करणार, हा सिग्नलला मोठं करायचं काम करेल. हा काय करेल बेटा? सिग्नलला मोठं करायचं काम करेल. पहिले तर हे कळालं. हा काय बेटा? एक ऑपरेशनल एम्प्लिफायर. हा काय? ऑपरेशनल एम्प्लिफायर. ऑपरेशनल एम्प्लिफायर म्हणजे व्हरायटी ऑफ ऑपरेशन्स परफॉर्म करेल, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑफ सिग्नल्स. आणि एम्प्लिफायर म्हणजे हा सिग्नलचं एम्प्लिफिकेशन करेल. ठीक आहे. याच्यामध्ये दोन इनपुट असतात, एक आउटपुट असतं. आउटपुटला व्होल्टेज व्हीओ असं नाव देतो. याच्यामध्ये ना बेटा अजून एक महत्त्वाचं सांगायला गेलं तर याच्यामध्ये याचा आउटपुट इज अगेन कनेक्टेड बॅक टू द इनपुट विथ द हेल्प ऑफ फीडबॅक रजिस्टर. हे एक ऑप्शनल आहे. हा जो कन्सेप्ट आहे हा ऑप्शनल आहे, पण ह्या बायनरी वेटेड रजिस्टर मध्ये मी त्याला घेतलेलं आहे. का? आता जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली ओपॅम्प शिकतायत ना बेटा, ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एक वेगळा विषय, त्या विषयामध्ये अख्खाच्या अख्खा आम्ही ओपॅम्पच शिकवतो. तो म्हणजे विषय आहे बेटा LIC, लिनियर इंटिग्रेटेड सर्किट. ठीक आहे, लिनियर इंटिग्रेटेड सर्किट नावाचा एक सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये आम्ही अख्खाच्या अख्खा ओपॅम्प बद्दलच शिकवतो. त्याच्यामध्ये आम्ही हे पण सांगतो की हा जो आहे फीडबॅक रजिस्टर तो ऑप्शनल असतो बेटा. ठीक आहे, कधी कधी तो प्रेझेंट असतो, कधी कधी तो ऍबसेंट असतो. जर तो प्रेझेंट असेल फीडबॅक रजिस्टर, आम्ही त्याला म्हणतो क्लोज लूप ओपॅम्प. जर फीडबॅक रजिस्टर प्रेझेंट असेल, हा RF म्हणजे फीडबॅक रजिस्टर आहे, तो फीडबॅक रजिस्टर प्रेझेंट असेल तर आम्ही त्याला काय म्हणतो? क्लोज लूप ओपॅम्प. ठीक आहे. फीडबॅक रजिस्टर ऍबसेंट असेल म्हणजे तिथे नसेल, लावलेला नसेल, तर त्याला आम्ही काय नाव देतो? ओपन लूप ओपॅम्प. त्याला आम्ही काय नाव देतो? ओपन लूप ओपॅम्प. जर फीडबॅक रजिस्टर प्रेझेंट असेल तर त्याला काय नाव देतो? क्लोज्ड लूप ओपॅम्प. मग आपला कुठला ओपॅम्प बेटा? क्लोज्ड लूप ओपॅम्प आहे. का? तर तिथे फीडबॅक रजिस्टर प्रेझेंट आहे. तर तिथे आपला फीडबॅक रजिस्टर प्रेझेंट आहे. ठीक आहे. आतापर्यंत जे सांगितलं तिथे हा एक डिव्हाइस दिसतो तिथे ओपॅम्प नावाचा. ओपॅम्प काय? ऑपरेशनल एम्प्लिफायर आहे, ज्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ ऑपरेशन्स परफॉर्म होतात, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. एम्प्लिफायर हा सिग्नलचं काय करेल? एम्प्लिफिकेशन करेल. त्याच्यानंतर हा जो ओपॅम्प यूज करायला तो क्लोज लूप ओपॅम्प आहे. ठीक आहे. क्लोज लूप ओपॅम्प असल्यामुळे याच्यामध्ये आउटपुट इज अगेन कनेक्टेड बॅक टू द इनपुट. आउटपुट इज अगेन कनेक्टेड बॅक टू द इनपुट. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं, याच्यामध्ये बेटा हा जो एम्प्लिफायर आहे याच्यामध्ये आपण ऑपरेशन्स व्हरायटी शिकलोय, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. याच्यामध्ये जो आहे बायनरी वेटेड रजिस्टर मध्ये जो मी ओपॅम्प यूज करतोय त्यामध्ये ऍडिशन होते बेटा सगळ्यांची. काय होते? ऍडिशन होते, म्हणून त्याला अजून एक नाव आहे समिंग एम्प्लिफायर. त्याला अजून एक काय नाव आहे? समिंग एम्प्लिफायर. म्हणजे पहा खूप सारे पॉईंट्स याच्याबद्दलच बोललो. ओपॅम्प आपला कुठला आहे? क्लोज लूप ओपॅम्प आहे. आणि समिंग एम्प्लिफायरचा पण ओपॅम्प आहे. आणि समिंग एम्प्लिफायरचा पण ओपॅम्प आहे. पुढचा मुद्दा बोलायला गेला तर रजिस्टर बघा तिथे.
रजिस्टर बायनरी वेटेड रजिस्टर असं का नाव दिलंय बेटा, सगळे 2:2 च्या घरामध्ये पहा, 2:1 इंटू द आर, त्याच्यानंतर 2:2 इंटू द आर, त्याच्यानंतर 2:3 इंटू द आर. म्हणजे पहा बायनरी 2 आले, 2 म्हणून बायनरी आले बेटा. त्याला रेस टू 1, त्याला रेस टू 2, त्याला रेस टू 3, म्हणजे काय 2च्या पटीमध्ये सगळे रजिस्टर्स आहेत, म्हणून त्याला काय नाव आहे, बायनरी वेटेड रजिस्टर. त्याच्यात खालच्या साईडला तुम्हाला स्विच पण दिसतोय. इथे जो स्विच यूज केलाय तो आहे बेटा सिंगल पोल डबल थ्रो स्विच. कुठला स्विच आहे बेटा, सिंगल पोल डबल थ्रो स्विच. कुठला स्विच आहे, सिंगल पोल डबल थ्रो स्विच. ओके, पुढचा मुद्दा अजून सांगायला गेलं तर तुम्ही जर डायग्राम मध्ये नीट ऑब्झर्व केलं तर तिथे तुम्हाला जो आहे की स्विच एक तर माझा ग्राउंड कडे जातोय आणि एक कुठला जातोय, जर तो स्विच आहे तो दुसरीकडे पण जातो, तो -VR कडे पण जातोय. पहा बरं फिगर मध्ये, एक ग्राउंड कडे जातो आणि एक कुठे जातोय, -VR कडे. जो तो ग्राउंडला कनेक्टेड असेल ऍक्च्युली तो कनेक्टेड असतो बेटा 2:1 इंटू आर ला, किंवा 2:2 इंटू द आर ला, किंवा 2:3 इंटू द आर ला, याला कनेक्टेड असेल. पण जो तो दुसरीकडे कनेक्टेड असेल तर तो कुठे कनेक्टेड आहे बेटा, -VR ला कनेक्टेड आहे. म्हणजे तो रेफरन्स व्होल्टेजला कनेक्टेड आहे. म्हणजे दोन ठिकाणी कनेक्शन होऊ शकतं. पहिलं कनेक्शन 2:1 इंटू आर, म्हणजे पहिला स्विच, पहिला स्विच कनेक्टेड कुठे आला बेटा, म्हणजे तिथून करंट चाललाय माझा I1 जिथून करंट चाललाय तो जो आहे तिथे तुला 2:1 इंटू आर दिसत असेल, दिसतोय बेटा. I1 ज्याच्यातून चाललाय तिथे तुला 2:1 इंटू आर दिसतोय. तो स्विच ग्राउंड कडे कनेक्टेड असेल, म्हणजेच काय तुझा कनेक्शन मध्ये आहे कुठला, रेजिस्टर 2:1 इंटू आर. तो स्विच अजून एकाकडे जाऊ शकतो, तो म्हणजे कुठला बेटा, -VR. -VR म्हणजे काय, माझा तो रेफरन्स व्होल्टेज आहे. -VR म्हणजे काय, माझा तो रेफरन्स व्होल्टेज आहे. तसंच I2 बद्दल पहा, I2 कनेक्शन कुठे आहे, 2:2 इंटू द आर आहे. ठीक आहे, तो कनेक्शन मध्ये ग्राउंडला असेल तर, किंवा अजून एक कुठे कनेक्टेड बेटा, पुन्हा -VR ला. म्हणजे कनेक्शन असेच होऊ शकतात, बाकी नाही तर कनेक्शन होऊ शकत नाही. कळालं बेटा. पुढे सांगायला गेलं तर याच्यामध्ये थोडंसं तुमचं डेरिव्हेशन, आधी एवढं कळालंय, हा फंडा सगळा कळाला, काय काय सांगितलं काय काय नाही. डेरिव्हेशन चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला जेवढं जे काय सांगितलं ते पुन्हा एकदा बघू. काय काय सांगितलं बेटा, याच्यामध्ये ओपॅम क्लोज लूपचं ओपॅम आहे, समिंग ऍम्प्लिफायर वापरलेलं आहे, त्याच्यानंतर बायनरी वेटेड रजिस्टर आहे, आणि स्विच कुठलं आहे माझं, सिंगल पोल डबल थ्रोचा स्विच आहे. स्विच कुठला आहे, सिंगल पोल डबल थ्रोचा स्विच आहे. ओके, आता माझं छोटंसं इथे डेरिव्हेशन आहे, ते डेरिव्हेशन काय ते बघू. ठीक आहे, इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं बेटा, स्टार्टिंगला करंट निघतोय I0. तो I0 अनेक पार्ट्स मध्ये डिवाइड होत आहे, I1, I2, I3. ठीक आहे, डॉट 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 कुठपर्यंत बेटा, IN पर्यंत. मग इथे पहा I0 इज इक्वल टू काय लिहिता येईल, I1 प्लस I2 प्लस I3 प्लस डॉट 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 प्लस काय आलं बेटा इथे IN. हे तर काय आलं, I0 इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 डॉट 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 IN. आता I0 सगळ्यांना बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मधला हा फंडा आठवतोय का बेटा, I इज इक्वल टू किती असतो, V/R. सगळ्यांना माहिती आहे I इज इक्वल टू किती असतो, V/R. माहिती आहे सगळ्यांना, V/R. मग इथे जे व्होल्टेज आहे ते तुमचं रेफरन्स व्होल्टेज आहे, म्हणून VR येतं. पा खाली दिसतंय व्होल्टेज कुठलं आहे, रेफरन्स व्होल्टेज आहे VR, आणि अपॉनला खाली इथे जो पहिला रेजिस्टर आहे तो कुठला आहे बेटा, 2:1 इंटू आर. ही किंमत आहे रेजिस्टरची, त्या आरच आहे, हा एक आरच आहे, पण त्याची किंमत, पहिल्याची किंमत किती आहे, 2:1 इंटू आर. पहिल्याची किंमत किती आहे, 2:1 इंटू आर इंटू द किती आलं, D1. पहिल्यांदा काय, इंटू द D1 पा खाली कनेक्शन मध्ये दिसतोय. तसंच इथे I2 बद्दल काय लिहिता येईल, VR अपॉन खाली 2:2 इंटू द आर इंटू द D2 प्लस पुन्हा इथे VR अपॉन 2:3 इंटू द आर इंटू द D3 प्लस डॉट 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 VR अपॉन खाली 2:n इंटू द आर इंटू द DN इंटू द किती आलं, DN. बर, पुढे जर बोलायला गेलं तर याच्यामध्ये ना बेटा मला VR अपॉन खाली आर सगळ्यांमध्ये दिसतोय, VR अपॉन आर सगळ्यांमध्ये दिसतोय. तो मी कॉमन काढून घेतला. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये किती येईल, D1 अपॉन 2:1 प्लस D2 अपॉन 2:2 प्लस D3 अपॉन 2:3 प्लस डॉट 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 प्लस DN अपॉन 2:n. ठीक आहे, ही कुठली किंमत झाली, I0 ची. ही कुठली किंमत झाली बेटा, I0. बट
मला माहिती आहे व्ही इज इक्वल टू किती असतं आय इंटू द आर. आउटपुट व्होल्टेज व्हीओ इज इक्वल टू आय झिरो इंटू द आर येईल. व्हीओ आउटपुट व्होल्टेज घ्यायला गेलो तर व्ही झिरो इज इक्वल टू आय झिरो इंटू द आर. आय झिरोची किंमत मी वरती काढलेली आहे. याला इक्वेशन 1 देतो, याला इक्वेशन 2 देतो. पुट इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. पुट इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. पुट इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. ठीक. आता काय करायचं बेटा, पुट इक्वेशन 1 इन इक्वेशन 2. मग व्ही झिरो इज इक्वल टू आय झिरोची किंमत किती आली तुझी व्ही आर अपॉन आर. ठीक आहे. आय झिरोची किंमत व्ही आर अपॉन आर, त्याला गुणिले किती बेटा आर एफ पण आहे. आणि पुढचं माझं बाकी अजून लिहायचं. पुढचं बाकी आहे. पुढचं काय बाकी आहे पहा. मी काय केलं बेटा, नीट लक्ष द्या. व्ही झिरो इज इक्वल टू आय झिरोची किंमत व्ही आर अपॉन आर लिहिली, त्याला मल्टिप्लाइड बाय आर एफ पण आहे. आर एफ लिहून घेतला. ठीक आहे. त्याला मल्टिप्लाइड बाय आर एफ पण आहे, पण हे पुढचं सगळं लिहायचं बाकी आहे, ते लिहून घेऊ. ते किती आलं इथे d1 अपॉन 2s1 d1 अपॉन 2s1 प्लस d2 अपॉन 2s2 d2 अपॉन 2s2 प्लस d3 अपॉन 2s3 प्लस डॉट 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 प्लस dn अपॉन 2s2n प्लस किती आलं बेटा dn अपॉन 2s2n. ही स्टेप सगळ्यात IMP, ही स्टेप सगळ्यात IMP. इथून इथे काय केलं बेटा, इक्वेशन 1 इक्वेशन 2 मध्ये टाकली, v0 लिहिलं, v0 आधी तसाच आला. इक्वेशन 1 इक्वेशन 2 मध्ये टाकायचे, v0 तसाच लिहि. I0 च्या जागी VR अपॉन R आला, पण त्याला मल्टिप्लाइड बाय RF होतं, तर RF मी आधीच घेऊन घेतला आणि मग ही सगळी टर्म लिहून घेतली. पुन्हा एकदा सांगतोय, v0 तसाच घेतला, I0 ची किंमत VR अपॉन R होता तो घेतला, त्याला गुणिले RF आधीच लिहून टाकलं आणि मग ही पुढची किंमत लिहून काढली. काय फरक झालाय बेटा, कळालंय काय केलंय काही नाही. पुन्हा एकदा सांगतोय लास्ट टाइम, v0 तसाच घेतला, I0 ची किंमत VR अपॉन R आहे, VR अपॉन R घेतलं, पुढची किंमत पण लिहून काढली, त्याला गुणिले RF होता तो शेवटी लिहिण्याच्या ऐवजी आधी लिहून घेतला, असं लक्षात घ्या. तो शेवटी लिहिण्याच्या आधी लिहून घेतला, असं लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे आता एवढं तर झालं. बट मी इथे अजून करून घेतो, RF इज इक्वल टू R असेल, फीडबॅक रेजिस्टरची किंमत आणि R ची रेजिस्टन्स कशी असेल, इक्वल असेल. जर ते इक्वल असेल दोघं एकमेकांना काय होऊन जातील, कॅन्सल. जर ते दोघं इक्वल असेल तर एकमेकांना काय होऊन जातील, कॅन्सल. जर ते कॅन्सल झाले तर मला आउटपुट व्होल्टेज VO इज इक्वल टू किती आलं, VR ब्रॅकेटच्या आतमध्ये d1 अपॉन 2s1 प्लस d2 अपॉन 2s2 प्लस d3 अपॉन 2s3 आणि प्लस डॉट 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 प्लस dn अपॉन 2s2n. dn अपॉन किती आलं 2s2n. आता पुढे बेटा हा जो आहे हा वरत्या साईडला गेला. बेसिक नियम माहिती बेटा सगळ्यांना, 1 अपॉन a रेस टू m असेल त्याला आपल्याला लिहिता येतं a रेस टू मायनस m. हा मॅथमॅटिक्स मधला नियम आहे महत्वाचा, हा एक महत्वाचा नियम आहे मॅथमॅटिक्स मधला. मग v0 इज इक्वल टू इथे vr घेतलं, इथे 2 रेस टू मायनस 1 इंटू द d1 प्लस 2 रेस टू मायनस 2 इंटू द d2 प्लस 2 रेस टू मायनस 3 इंटू द d3 प्लस डॉट 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 2 रेस टू मायनस n प्लस लिहिते प्लस 2 रेस टू मायनस n इंटू द dn. This will be your final answer. This will be your final answer. कळालं बेटा काय काय केलं काय काय नाही. हे महत्वाचं, अतिशय महत्वाचं डेरिव्हेशन, अतिशय महत्वाचं डेरिव्हेशन बेटा, खूप 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 महत्वाचं डेरिव्हेशन. काय केलं काही नाही. कळालं. हे झालं माझं सगळं कन्सेप्ट एक्सप्लेन करून. कोणाचं बेटा, बायनरी वेटेड रजिस्टरचा. कोणाचा कन्सेप्ट एक्सप्लेन केला बेटा मी, अख्खाच्या अख्खा बायनरी वेटेड रजिस्टरचा. कदाचित नोट्समध्ये डेरिव्हेशन तुम्हाला कळलं नसेल तर इथे आता व्यवस्थित कळलं असेल बेटा, इथे व्यवस्थित कळून येतं काय केलं काय नाही, काय केलं काय नाही. ओके बेटा ठीक आहे. बायनरी वेटेड रजिस्टरचे डिसएडव्हान्टेज आणि ॲडव्हान्टेज बघणार आहे. पहिले डिसएडव्हान्टेज सांगायला गेलं तर ॲक्युरसी अँड स्टॅबिलिटी डिपेंडेंट कशावरती बेटा, रजिस्टरवरती आहे. ॲक्युरसी अँड स्टॅबिलिटी कशावर डिपेंडेंट आहे, रजिस्टरवरती आहे. आपण जे इथे रजिस्टर, सेकंड डिसएडव्हान्टेज बेटा, आपण जे इथे रजिस्टर वापरते बायनरी वेटेड रजिस्टर, ते दोनाच्या पटीमध्ये कंटिन्युअसली, म्हणजे मला रजिस्टरची कंटिन्युअसली किंमत बदलावी लागते. पहिले 2:1 इंटू आर, मग 2:2 इंटू द आर, 2:3 इंटू द आर, म्हणजे कंटिन्यू मला रजिस्टरची किंमत बदलावी लागते. थर्ड, असं जर खूप मोठं माझं बायनरी वेटेड रजिस्टर असेल तर खूप जास्त मोठी किंमत मला रजिस्टरची लागेल. हा पण काय झाला त्याचा डिसएडव्हान्टेज. पहिला डिसएडव्हान्टेज काय, ॲक्युरसी आणि स्टॅबिलिटी डिपेंडेंट रजिस्टरवरती आहे. सेकंड डिसएडव्हान्टेज, खूप जास्त रजिस्टर्स यूज करावे लागतात. ठीक आहे.
आणि जर खूप मोठा व्हॅल्यू घेतलं तर मला खूप मोठ्या व्हॅल्यूचा रजिस्टर यूज करावा लागेल. ठीक आहे. बरं, ॲडव्हान्टेज काय? आता तिथे ना बेटा नोट्समध्ये ॲडव्हान्टेज शब्द लिहिलेला नाही आहे, तर प्लीज तिथे ॲडव्हान्टेज फक्त ए शब्द आलेला आहे. तर ए म्हणजे काय बेटा? तो ॲडव्हान्टेज आहे. ॲडव्हान्टेज काय? पहिलं, सिम्पल इन सर्किटरी अँड इझी फॉर कॅल्क्युलेशन. सिम्पल इन सर्किटरी अँड इझी फॉर कॅल्क्युलेशन्स. ओके बेटा, इथे माझा आज महत्त्वाचा कन्सेप्ट संपलाय. ठीक आहे. बाकीचे सेशन्स आपण उद्या कंटिन्यू करू. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.